नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाणी साठवण, विहिरीतले आपल्या पाणी वाढवायचे कसे हे आता मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात। आम्हाला याचा भरपूर लाभ झालेला आहे। हे पहा, आमची ही विहीर आहे। या विहिरीत उन्हाळ्यात प्यायसाठी पण पाणी राहत नव्हतं, तेव्हा आम्ही या विहिरीत आडवे होल केले। आडवे होल नेमके कुठे करायचे तर आडवे होल अशा ठिकाणी करायचे की जिथे आपल्या जमिनीचा पडदा बदलतो, म्हणजे काळीची खडकाळ जिथे पडदा बदलतो त्या ठिकाणी आम्ही आडवे होल केले व त्याचा आता या विहिरीला भरपूर फायदा झाला। आणि दुसरं म्हणजे आमच्या शेतात गायी भरपूर आहेत। आम्ही शेणखतासाठी गड्डा केला होता। तो गड्डा शेताच्या एका धुऱ्यावर होता, पण आता आम्ही ते बदललेलं आहे। आता गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही थोडे व्हिडिओ पाहिलेत, लोकांकडून समजलं, स्वतः अभ्यास केला, त्यानुसार आम्ही आता तो खड्डा जिथे आता आम्ही नेमकी बोअर केलेली आहे त्या बोअरच्या 20 फूट दूर असा हा शेणखड्डा केलेला आहे। तर त्यामुळे आता त्या शेणखड्ड्यात आमचं शेण तर ॲटोमॅटिक साचूनच राहिलं, पण त्यासोबत येणारं पावसाचं पाणी हे त्या शेणखड्ड्यात जातं व त्या शेतखड्ड्यातून ते पाणी पाझरतं। आमच्या ज्या बोअरला पहिले फक्त पावसाळ्यामध्येच जो बोअर चालत होता तो आता उन्हाळ्यातही बोअर चांगला चालतो। म्हणजे आता नेमका पावसाळा सुरू झालेला आहे, यावेळेस आता तिथे प्यायच्या पाण्याची त्रास राहायचा, तो आता त्रास आमचा संपुष्टात आलेला आहे। हे पहा, आता हा शेणाचा आमचा खड्डा आहे, पाहिला? या शेणखड्ड्यात आम्ही इथे शेण जमा करतो, या शेणातही पाणी मुरतं, प्लस हा बाजूने खड्डा आहे, हा खड्डाही पण इथेही पाणी मुरतं व आमची बोअर जी आहे ही बोअर या शेणखड्ड्यापासून फक्त 20 फूट अंतरावर आहे। हे पहा, ही बोअर व हा शेणखड्डा, त्यामुळे आता भर उन्हाळ्यातही या बोअरला मिनिमम 1 इंची पाणी तर हे बोअर आम्हाला कंटिन्यू देऊन राहिली 24 घंटे। त्याच्यामुळे आता आम्ही उन्हाळ्यातही पण इथे आमची जे लावलेले झाडं आहेत ते जगू शकतो। ढोरांच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे व जर आपण इथे गहू घेतला तर 1 बॅग गहू आम्ही मागच्या वर्षी या पाण्यावर घेतला। आता जिथे प्यायला उन्हाळ्यात पाणी नव्हतं तिथे आम्ही गहू घेतला। आता तुम्ही पहा, थोडाफार अभ्यास करा, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा। धन्यवाद, नमस्कार मित्रांनो।